नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपल्या मागे एक शेततळ्याची बांधणी चालू आहे आणि त्यातच आपलं एक रोलिंगचं काम चालू आहे। म्हणजे शेततळे खोदताना काळजी काय घ्यावी, त्याच्यानंतर त्याची सपाटीकरण कसं करावं, रोलिंग कशी करावी, आज रोलिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर पेपर आथरण्याचं काम चालू आहे। मग हे रोलिंग किती फायदेशीर असते, तर आज आपण हे दादा रोलिंग करतायत त्यांच्याशी आपण डायरेक्टली बोलू की रोलिंगचा फायदा कसा असतो, ते किती परवडणारी असते आणि शेततळ्यासाठी किती उपयोगी असते। दादा आपल्याला सविस्तर माहिती देतील। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आज रोलिंगचं काम चालू आहे, शेततळ खोदणीचं काम म्हणजे सपाटीकरण सगळं झालेलं आहे। आता हे रोलिंगचं काम काय असतं, हे किती महत्त्वाचं असतं, हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे रोलिंगचं काम म्हणजे असं आहे, तुमचं आहे ना, जर पेपर तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा टाका, जर रोलिंगचं जर काम तुम्ही ओके पद्धतशीर केलं तर तुमच्या पेपरची लाईफ ही 5 वर्ष वाढून जाते। कंपनी फक्त तुम्हाला 5 वर्ष गॅरंटी देते, पण मग रोलिंग केल्यानंतर तुमचे हे जे दगडधोंडा आहे तो क्लिअर होऊन जातो, सपाटीकरण एकदम व्यवस्थित होतं, भीत प्रेस होऊन जाते। त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमच्या पेपरची लाईफ अजून वाढून जाते। म्हणजे जिथं तुम्हाला कंपनी 5 वर्ष गॅरंटी देते, तुमची लाईफ डबल होऊन जाते, म्हणजे 10 वर्ष तुमच्या पेपरला काहीच अडचण येत नाही। आणि हे रोलिंग कशी करावी, म्हणजे माती आथरून घ्यावी का फक्त असं मुरुम असलं त्यावेळेस पण केलं चालेल? नाही नाही, मुरुम जर असलं तर त्याच्यावर माती टाकणं गरजेचं आहे। दगड जर तुमच्या याच्यामध्ये जर काळा दगड असेल, ब्लास्टिंग लागलेली असेल, तर तुम्ही जर त्याच्यामध्ये माती टाकली तर एकदम सुरळीत, म्हणजे तुमच्या पेपराची लाईफ अजून वाढते। ओके ओके। आणि ही तुम्ही जे शेततळ्याचं रोलिंगचं काम करताय, हे तालुक्यात तुम्ही कुठेही जिथून तुम्हाला शेतकऱ्यांना ऑल महाराष्ट्रात कुठेही आमची सर्व्हिस आहे। तर शेतकरी मित्रांनो, ऑल महाराष्ट्रात ज्या ठिकाणीही शेततळे चालू आहे, हे दादा तुम्ही त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला जाईल किंवा स्वतः नंबरसुद्धा सांगतील ते। तुम्हाला जर शेततळ्याची अशी रोलिंग करायची असेल, एकदम कट टू कट आणि एकदम सपाटीकरण तुम्ही जर बघत असणार, दाखवू शकता इकडं, तुम्ही बघू शकता की एकदम छानपैकी ते रोलिंगचं काम करतात आणि ते असे भरपूर शेततळ्यांचे कामं केलेले आहेत। तर दादांचा नंबर आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिला जाईल। इकडे हा दादा, तुमचा नंबर सांगा। माझा नंबर आहे 8600 06 82 नागेश गावाने। नागेश गाव म्हणजे तुम्ही रोलिंगचं स्पेशल रोलिंगचं काम करतो, पेपर सुद्धा पसरवून देण्याचं काम करतो ऑल महाराष्ट्रात। कुठूनही फोन आला आम्हाला तर फक्त सर्व्हिस चार्ज थोडे जास्त दुरून आला, सर्व्हिस चार्ज वाढता फक्त, बाकी सर्व व्यवस्थित। काय काय रोलिंग झाली, ही खालची रोलिंग खालची सुद्धा आता खाली, आता ही रोलिंग झाल्याच्या नंतर खाली ना त्या कोपऱ्यामधनं बैल उतरवू, बैलांनी खालची रोलिंग होऊन जाईल, म्हणजे जे करून तुमचे हे खालचे जे दगड दिसत आहे तुम्हाला ते पण तुमचे खाली प्लेन होऊन जातील। आणि नंतर त्याच्यानंतर तुमचे काही जे दगडधोंडा राहतो बारीक, तो पण खाली गोण्यामध्ये भरून घेतला जातो। म्हणजे एखादा दगड कागदाला टुचणार नाही, फाटणार नाही, त्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो। अजून काही याच्या व्यतिरिक्त की शेततळ कसं करावं, काय करावं? शेतकऱ्यांनी तर शेततळ जे खोदकाम करतात ते शेतकरी त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांचे जो पहिला वरची जी मातीचा भाग आहे त्याची पूर्ण माती, जेवढा पृष्ठभागाचा तुम्ही 30 बाय 30 करताय, 25 बाय 25 करताय, त्याची पूर्ण माती एका साईडला टाकली पाहिजे। साईडला गंज घातला की जेणेकरून तुमचे खोदकाम झाल्यानंतर ब्लास्टिंग जर लागलेली असली तर ती माती तुम्हाला त्या भिंतींवर टाकायला कामा येते, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला जास्त पैशामध्ये जाण्याचं काम येत नाही। नाही तर काय शेतकरी काय करतात, बाहेरून मटेरियल आणतात किंवा गाळ आणता, माती आणता, ही बाहेरून आणता, मग त्यांना पैसे जास्त द्यावं लागतात। जर तुमच्याच वावरातली माती तुम्ही साईडला ठेवली आणि नंतर जर खोदकाम केलं तर तुम्हाला तुमच्याच वावरातली माती तुम्हाला कामा येते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रोलिंगबद्दल, शेततळ्याबद्दल काही अडचण असेल तर खालील दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही एक नंबर बघू शकता, त्याच्यावर कॉल करा, दादांशी संपर्क करा। शेततळ्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती मोफत मिळली जाईल आणि जे काही तुमचं रोलिंगचं काम असेल, दादासुद्धा ते तुमचे संपर्क साधतील आणि तुमचं काम करून देतील। तर शेतकरी मित्र, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।